नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतोय मी या मिनी ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तर हे असत गॅरेजचे मालक. नंबर प्लेट आणि लावून गाडी रेडी करी होते. नंबर प्लेट लागा नाही होती म्हणून जुगाड करून लावल्यानी. एकाच म्हणतात खरो मेकॅनिक. आमच्या कोकणी पोरग्यान पाटसून उघडल्यान दरवाजा जा पेट्रोल घालूचा होता. आमच्या पोरग्याक काय जमना, त्याच्यामुळे मालकानीच घेतल्यानी पेट्रोलची बाटली आणि वतल्यानी बदाबदा करून. गाडीच्या पोटात पेट्रोल गेला. म्हटलं आता जाऊन गाडी चालू करूया, तर बघतोय तर ह्या काय गाडीच्या हँडलच गायब. मग हे पाठचा दरवाजा उघडून पुढच्या दरवाजाचा लॉक खोलूचा लागला. पण गाडी काय अशी सहजासहजी चालू जातली. मग हे गॅरेजच्या मालकाने माका सांगल्यानी बोनेट उघड, मी या जम्पर मारतय ती या गाडी चालू कर. जम्पर मारल्यावर गाडी झाली सडाक्कन चालू. आणि मग हे गाडी घेऊन इलो आम्ही टायरवाल्याकडे. गाडी 1.5 वर्षापासून उभी होती, त्याच्यामुळे टायरांची लागलेली शाप वाट. मग हे टायरवाल्या भावान टायरांचा जुगाड करून गाडी रेडी करून दिल्यान. टायरवाल्या भावाक सांगले नट जरा व्यवस्थितच आवड, नाही तर माझी जाता जाता ढेंगावर जातील. मग हे कोकणी पोरगो म्हणता गाडीचा काम झाला तर जाऊया आता घराक. मग हे गाडी घेऊन मी सर्व्हिस रोडान वाटेक लागलंय. पण बघतोय तर गाडीच्या अलाइनमेंटची भाजी झालेली होती, कारण गाडी जाय होती सरळ आणि स्टेरिंग राहा होता वाकडा. शेवटी मग मी या गाडी हाणून लावलंय गाडी मालकाच्या दारात आणि गाडी लॉक बिक करून मी या वाटेक लागलंय माझ्या घरात. तर आजच्यासाठी इतक्याच. भेटाय पुन्हा पुढच्या ब्लॉगात.